देव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आज आपण शिवमहापुराणामधील अध्याय 40 शिवरात्री व्रत महात्मे पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऋषींनी विचारले, सुजी, शिवरात्रीचे श्रेष्ठ व्रत पूर्वी कोणी केले होते आणि ह्या व्रताचे आचरण घडले तरी काय फल प्राप्त होते ते आम्हाला सांगा. त्यावेळेस सुतमुनी म्हणाले, ऋषींनो, मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो. त्यावरून या व्रताचे महात्म्य किती थोर आहे हे तुमच्या लक्षात येईल. पूर्वी एका वनात गुरुद्व नावाचा भिल्ल आपल्या कुटुंबासह राहत असे. तो बलवान, दृष्ट आणि कुरकर्मा होता. तो पशूंना मारत असे आणि चोऱ्याही करत असे. त्याने लहानपणापासून कोणतेही सत्कृत्य केले नव्हते. अशा प्रकारे त्यांनी बराच काळ व्यतीत केला. एकदा शिवरात्रीच्या दिवशी त्याची पत्नी आणि माता पिता म्हणाले, आम्ही भुक्याने व्याकुळ झालो आहोत, काहीतरी खायला आणून द्या. वनात राहणाऱ्या त्या बिल्लाला आज शिवरात्र आहे हे कसे माहीत असणार. घरच्यांनी याचना करता धनुष्यबाण घेऊन तो घराबाहेर पडला. त्या दिवशी तो पुष्कळ भटकला पण शिकार मिळाले नाही. सूर्यास्त झाला तेव्हा आजचा दिवस व्यर्थ गेला म्हणून त्याला फार दुःख झाले. तो स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करू, कोठे जाऊ, माझ्या आई बापांना आणि मुलाबाळांना काय खायला देऊ. त्याची पत्नी गरोदर आहे, तिला खायला दिले पाहिजे, म्हणून मला शिकार घेऊनच घरी जायला हवे असे तो शिकारी विचार करू लागला. विचाराच्या तंद्रीत तो एका सरोवरापाशी आला. ते स्नान पाहून त्याला हवेसे वाटले. रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी ते एखादे श्वाप देईल ते मारूनच घरी घेऊन जाऊ असा विचार करून त्याने स्वतःला पिण्यासाठी पात्रामध्ये पाणी भरून घेतले आणि घाटावरील बेलाच्या झाडावर चढून दमा धरून बसला. तहानभूक विसरून शोभदाची वाट पाहू लागला. एक प्रहर रात्रीचा तहानेने व्याकुळ झालेले एक हरिण त्या सरोवरापाशी आले. तिला पाहताच भिल्लाला आनंद झाला. तो धनुष्यावर बाण चढण्याची घाई करू लागला. त्या गडबडीत त्याच्या हाताच्या धक्क्याने झाडावरील काही बिल्वपत्रे आणि पात्रातील थोडे पाणी खाली पडले. त्या बिल्व वृक्षाखाली एक प्राचीन शिवलिंग होते. ते बिल्वपत्र आणि ते पाणी त्या शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे ते बिल्लाकडून शिवरात्रीच्या पर्व समयी रात्री समय पहिल्या प्रहरातील पूजा नकळ संपन्न झाली. त्या पूजन प्रभावाने त्याचे बरेचसे पाप तत्काळ नष्ट झाले. त्यावेळी झाडावर जी हालचाल झाली त्या आवाजाच्या रोखाने पाहिले असता हरिणीला धनुष्यबाण सरसावून बसलेला बिल्ला दिसला. त्याला पाहून ती भय व्याकुळ झाली व म्हणाली, व्याधा, तुझ्या मनात काय चालले आहे, मला खरे सांग. बिल्ला म्हणाला, हरिणी, आज माझे सर्व कुटुंबीय उपाशी आहे, तुला मारून मी त्याची भूक भागवणार आहे. त्याचे कठोर बोलणे ऐकून हरिणी कासावीस झाली. काय करावे, कोठे जावे, मृत्यूनंतर माझ्या लहान लहान पाडसाचे कोण काळजी घेईन असा विचार करून ती बिल्लाला म्हणाली, व्याधा, माझ्या माणसाने तुझी आणि तुझ्या कुटुंबाची भूक भागणार असेल तर यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. त्यामुळे माझ्या देहाचा त्याग करून मी खरोखरच धन्य होईल. या जगात परोपकार केल्याने जे पुण्य लाभते त्याचे वर्णन करता येत नाही. मी यावी माझी शावके पिल्ले घरी एकटेच आहेत. तू मला मारलेस तर ते व्याकुळ होतील, कावरी भावरी होतील. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू मला आता मारू नकोस. मी घरी जाऊन माझ्या बाळांना माझ्या स्वामींच्या किंवा बहिणीच्या स्वाधीन करते आणि लगेच परत येते. मला मार. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी सत्य ते सांगत आहे, कारण सत्य नेहमी श्रेष्ठच असते. सत्यामुळे मी स्थिर आहे. सत्यामुळे समुद्र मर्यादेचे उल्लंघन करीत नाही आणि सत्यामुळेच पाऊस पडतो. सर्व काही सत्यातच अधिष्ठित आहे. सूत म्हणाले, ऋषींनो, हरिणीने व्याधाला परोपरीने समजावले पण तिचे म्हणणे त्याला पटले नाही. ती भयभीत होऊन म्हणाली, व्याधा, कृपा करून मला घरी जाऊ दे. मी येथे परत येण्याची तुला वचन देते. माझे वचन मी पाळले नाही तर वेद विक्रय करणाऱ्या आणि संध्या न करणाऱ्या ब्राह्मणांना, पतीची अवज्ञा करणाऱ्या स्त्रियांना आणि कृतज्ञपणा करणाऱ्या, शिवविमुख होणाऱ्या, द्रोह करणाऱ्यांना, धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना, विश्वासघात आणि कपट करणाऱ्यांना जे पाप लागते
ती सर्व पापे मला लागतील. हरिणीने अशी शपथ घेतली तेव्हा कुठे त्या भिल्लाने तिच्यावर विश्वास ठेवला. त्याने तिला घरी जाण्याची परवानगी दिली. ती पाणी पिऊन आपल्या घरी गेली. तोपर्यंत रात्रीचा पहिला प्रहर संपला होता. तो भिल्लम जागरण करत दुसऱ्या सावजाची वाट पाहू लागला. थोड्या वेळाने त्याने हरिणीची धाकटी बहीण तिचा शोध घेत पाणी पिण्यासाठी त्या सरोवरात आली. तिला पाहताच भिल्लाला आनंद झाला. त्याने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला. तेव्हा त्याच्या हाताच्या धक्क्याने पुन्हा काही बिल्वपत्रे व पात्रातील पाणी खाली पडले. त्यामुळे त्याच्याकडून नकळत दुसऱ्या प्रहराची शिवपूजन झाले. त्या हालचालीने हरिणीचे लक्ष वेधले. एका व्याध आपला वध करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला आहे. हे पाहून तिला थरकाप उडाला. तिने विचारले, वेदा तू काय करत आहे? तो म्हणाला, घरी माझे कुटुंबीय भुकेने व्याकुळ झाले आहेत. तुझे मांस खाऊ घालून मी त्यांना तृप्त करणार आहे. त्यावर हरिणी म्हणाली, व्याधा हे शरीर अनित्य आहे. याचा तुला उपयोग होणार आहे ऐकूनच मला समाधान वाटत आहे. पण माझी तुला एक विनंती आहे, तू मला आता मारू नकोस. घरी माझी लहान लहान शावके त्यांच्या पतीची हाती सोपवले की मला चिंता राहणार नाही. हे कार्य करून मी लवकर परत येईन, मग मला मार. त्यावेळी भिल्ल म्हणाला, हरिणी तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. मी तुला मारणार, तू मरायला तयार हो. हरिणी म्हणाली, व्याधा मी मरणार घाबरत नाही. माझी अडचण तू समजून घे. मी पारसांना पतीच्या स्वाधीन करून येथे परत येण्याची तुला वचन देते. हे वचन मी पाळले नाही तर माझे सर्व पुण्य नष्ट होईल. इतकेच नव्हे तर स्त्रीचा त्याग करून परस्त्रीमध्ये आसक्त होणाऱ्या, वैदिक धर्माचे उल्लंघन करणाऱ्या, विष्णू भक्त असूनही शिवनिंदा करणाऱ्यांना, मात्या पित्याचे श्राद्ध न करणाऱ्यांना आणि आधी दुःख देऊन नंतर गोड बोलणाऱ्यांना जे पाप लागते ती सर्व पापे मला लागतील. तेव्हा भिल्लाने तिलाही घरी जाऊन परत येण्यास सांगितले. ती हरिणी पाणी पिऊन आनंदाने निघून गेली. अशा प्रकारे त्या भिल्लांना दुसऱ्याही प्रहरात जागरण घडले. तिसरा प्रहर सुरू झाला. तो भिल्ल सर्वात आधी गेलेल्या हरिणीचे उत्कटतेने वाट पाहू लागला. तिला यायला उशीर झाला म्हणून त्याला आश्चर्य वाटत होते. तेवढ्याच एक हरिण सरोवरापाशी येताना दिसले. तो चांगला दष्टपुष्ट होता. त्याला पाहून भिल्लाला आनंद झाला. हे सावध हाती जाऊन द्यायचे नाही असा विचार करून त्याने धनुष्यावर बाण चढवला. त्यावेळी त्याच्या धक्क्याने काही बिल्वपत्रे तुटून खाली असलेले शिवलिंगावर पडली. अशा तऱ्हेने त्या भिल्लाकडून शिवरात्रीच्या तिसऱ्या प्रहराची पूजाही घडली. त्या समयी बिल्वपत्राच्या आवाजाने व झाडावरील सळसळीने ते हरिणाचे लक्ष वेधून घेतले. त्याने बाण रोखून सज्ज असलेल्या भिल्लाला पाहिले व म्हणाले, व्याधा तू काय करत आहे? व्याध म्हणाला, माझ्या कुटुंबाच्या पोषणासाठी मी तुझी शिकार करणार आहे. हे ऐकून हरिणी म्हणाले, व्याधा माझा धष्टपुष्ट देह तुझ्या उपयोगी पडणार म्हणून मला खरोखरच आनंद वाटत आहे. कारण ज्याचा देह परोपकारासाठी उपयोगात पडत नाही त्याचे जगणे निष्फळ असते. तसेच अंगी सामर्थ्य असूनही जो दुसऱ्यांना मदत करत नाही त्याचे सामर्थ्य व्यर्थ होईल. अशा नतद्रष्ट्याला शेवटी नरकात जावे लागते. तू माझा वध करू इच्छितोस ते मला मान्य आहे, पण मरणापूर्वी मला घरी जाण्याची अनुमती दे. मी माझ्या शावकांना त्यांच्या माताकडे सोपवते, त्यांना धीर देतो आणि लगेच परत येतो. हरिणाचे बोलणे ऐकून भिल्ल संभ्रमात पडला. तोपर्यंत हातून शिवपूजन घडल्यामुळे त्याचे बरेचसे पाप नाहीसे झाले होते आणि चित्तही शुद्ध झाले होते. तो विस्मित होऊन म्हणाला, मृगा तू येण्यापूर्वी जे जे येथे आले होते ते सर्व तुझ्यासारखेच बोलून परत गेले. त्यांच्यापैकी अजूनही कोणी परत आलेले नाही. आपल्यावरचे प्राणसंकट जाणून तूही तसे खोटे बोलत आहे. मी तुला जाण्याची परवानगी दिली की तू निघून जाशील, मग येथे फिरकणारही नाही. अशा प्रकारे मी सर्वांना दया दाखवून लागलो तर मला जागायला असं नको. त्यावर हरिण म्हणाले, वेदा हे सर्व ब्रह्मांड सत्याचा भक्कम आधारावर टिकून आहे. त्यामुळे जो कोणी स्वतःच्या या कंचित स्वार्थासाठी खोटे बोलतो त्याचे पुण्य त्या क्षणी नाहीसे होते. हे सर्वांना माहीत असताना मी सत्य बोलण्याची धाडस कसे करेन? तरी माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर मी अशी शपथ घेतो की तुला दिलेल्या वचनानुसार मी परत आलो नाही तर सायंकाळी शिवरात्रीच्या दिवशी जेवणाऱ्यांना, खोटी साक्ष देणाऱ्यांना, दुसऱ्याची संपत्ती हडप करणाऱ्यांना, संध्या न करणाऱ्या ब्राह्मणांना, शिवभजन न करणाऱ्यांना, समर्थ असूनही उपकार न करणाऱ्यांना, पर्व काळी स्त्रीपल तोडणाऱ्यांना, भक्षण करणाऱ्यांना आणि भस्मधारण न करता शिवभोजन न करता भोजन करणाऱ्यांना जे पाप लागते ते सर्व पातक मला लागो. हरिणाची प्रतिज्ञा ऐकून भिल्लाने त्याला घरी जाऊन लवकर परत येण्याचे सांगितले. तो हरिण पाणी पिऊन आपल्या निवासस्थानी गेला. तो मृग आदीच्या 2 हरिणीचे पती होता. हे तिघे आपल्या निवासस्थानी एकत्र जमले. त्याने आपापली हकीकत सांगितली. ते प्रतिज्ञारूपी पाशांनी बांधले गेले होते. व्याधा लिहिलेले वचन पाळणे त्यांना भाग होते.
म्हणून त्यांनी आपल्या शावकांना धीर दिला. योग्य त्या सूचना देऊन ते सात्वन केले. मग ते वेदापाशी जाण्यास निघाले. तेव्हा श्रेष्ठ हरिणी आपल्या पतीला उद्देशून म्हणाले, नाथ, तुमच्याशिवाय ही लहान पाडसे कशी राहणार? त्यांचे संगोपन आणि संरक्षण कोण करणार? म्हणून तुम्ही धाकटे येथेच राम. आपल्या बाळाची काळजी घ्या. त्या वेदाला सर्वप्रथम मीच वचन दिले आहे, म्हणून मी एकटीच त्याच्यापाशी जाणे योग्य आहे. त्यावर दुसरी हरिणी म्हणाली, ताई, तुझा विचार मला अजिबात मान्य नाही. मी धाकटी असून तुझी सेविका आहे, म्हणून मला त्यांच्यापाशी जाऊ देत. तुम्ही दोघी येथेच राम. त्याचे मनोगत जाणून हरिणी म्हणाले, खऱ्या अर्थाने माताच आपल्या अर्भकाची नीटसंगोपन करतात, म्हणून तुम्ही दोघी येथेच राम. मी एकटाच तेथे जातो. हे ऐकून दोघीच्या डोळ्यात पाणी आले. आम्ही विधवा होऊन जगू इच्छित नाही, तो धर्माला धरून नाही, असे म्हणून त्याने म्हणणे कोडून काढले. शेवटी कोणीच कोणाचे ऐकत नाही. पाहून त्या तिघांनी आपल्या पाडसांना धीर दिला. त्यांना शेजाराच्या हाती सोपून ते भिल्लापाशी निघाले. तेव्हा आपल्या माता पित्याच्या बाबतीत जे काही होणार असेल तेच आपल्याशी हो असा विचार करून पाडसे त्याच्या मागोमाग गेले. त्या सर्वांना येताना पाहून भिल्लाला अतिशय आनंद झाला. तो धनुष्यावर बाण चढू लागला. त्यामुळे त्याच्या धक्का लागून झाडावरील काही बिल्वपत्रे आणि पात्रातील थोडे जल खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. अशा रीतीने त्याच्या हातून शिवरात्रीच्या 4थ्या प्रहरातील शिवपूजन घडून आले. आदल्या दिवसापासूनचे उपोषण, रात्रसमयीचे जागरण आणि 4 प्रहरात घडून आलेल्या शिवार्चन यामुळे त्याचे सर्व पाप जळून गेले. भिल्लापाशी येताच तो मृग परिवार म्हणाला, ए वेदा, तुला दिलेले वचनानुसार आम्ही परतून आलो आहोत. आता आमचा वध करून आमचा देहाचे सार्थक कर. त्याचे बोलणे ऐकून भिल्ला आश्चर्यचकित झाला. शिवपूजनाच्या प्रभावाने त्याला ज्ञान प्राप्त झाले होते. तो स्वतःशी विचार करू लागला, हा मृग परिवार लोकांवर उपकार करता यावा म्हणून स्वदेहाचा त्याग करण्यास आतुर झाला आहे. स्वतःचे कल्याण कशात आहे हे त्यांना बरोबर कळले आहे, म्हणून ज्ञानरहित पशु असूनही ते धन्य आहेत. पण मी मनुष्य आहे. हा दुर्लभ जन्म प्राप्त होऊन मी काय पुरुषार्थ केला? मी दुसऱ्याच्या देहाला पीडा देऊन आपले एक शरीर पोचले. दररोज अनेक पातके करून कुटुंबाचे पालन केले. सर्व दुष्कर्माबद्दल मला काय भोग भोगावे लागणार आहेत आणि कोणती गती मिळणार आहे कोणास ठाऊक. माझ्या जीवनाचा धिक्कार असो. अशा प्रकारे तो ज्ञान संपन्न भिल्लाचे बराच वेळ पश्चाताप केला. मग धनुष्यावरचा बाण काढून घेतला आणि मृग परिवार उद्देशून म्हणाला, तुम्ही सर्वजण खरोखर धन्य आहात. मी तुम्हाला मारू इच्छित नाही. तुम्ही निश्चित होऊन आपल्या निवासस्थानी जा. हे ऐकून मृग परिवार अतिशय आनंदी झाला आणि त्याने वेदाचे आभार मानले. भिल्लाचे शुभ वर्तन पाहून भगवान शंकर संतुष्ट झाले. त्यांनी शास्त्रसंमत पूजनीय स्वरूपात प्रगट होऊन त्याला स्पर्श केला व म्हणाले, व्यादा, तू केलेल्या व्रताचे मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून अपेक्षित वरदान मागून घे. त्यावेळी भगवान शिवजीचे मनोहर रूप पाहून भिल्ल क्षणार्धात मुक्त झाला. त्याच्याकडून काही मागून घ्यावे असे त्याला अजिबात वाटले नाही. ए प्रभू, तुमच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे, असे म्हणून त्याने अनन्य भावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवजीने त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्यांचे गृह असे नाव ठेवले व म्हणाले, ए व्यादा, तुला दिव्य भोग प्राप्त होतील. शृंगवेरपूर ही तुझी राजधानी होईल. तुझ्या वंशाची वृद्धी होईल. माझ्या भक्तांना प्रेम करणारे प्रभू श्रीरामचंद्र तुझ्या घरी येतील. ते तुझ्याशी मैत्री करतील. त्यामुळे देवही तुझी प्रशंसा करतील. माझ्या भक्ती तत्पर राहून तुला मोक्षप्रद शांती प्राप्त होईल. शिवजीच्या आशीर्वादाने तो व्याध धन्य झाला. त्याच्या दर्शनाने ते मृगही श्वाप मुक्त झाले. त्यांना दिव्य देह प्राप्त झाला. त्याने शिवप्रभूंना नमस्कार केला आणि विमानात बसून स्वर्गलोकी गेले. तेव्हापासून भगवान शंकर अबुरुदाचलावर व्याद्रेश्वर नावाने प्रख्यात झाले. बोलिये व्यादेश्वर भगवान की जय. त्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने, त्याचे पूजन केल्याने भोग आणि मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते. शिवकृपेने ते व्याधाचा उद्धार झाला. त्याने यलोकी अनेक उत्तम भोग भोगले. त्याला रामकृपा प्राप्त झाली. शिवसायुज्यताही मिळाली. मर्ष्यूनो एका दुष्कर्मेत भिल्लाकडून नकळत शिवरात्री व्रत घडले तर त्याला एवढा लाभ झाला. मग एखाद्याने या व्रताच्या भक्तिभावाने आचरण केले तर त्याला किती लाभ होईल, याविषयी कोणी काय बोलावे. पूर्वसूरीने सर्व धर्माचा आणि शास्त्राचा नीट विचार करून शिवरात्री व्रत हेच परम कल्याणाचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणून सांगितले आहे. या जगात पुण्यकारक आणि कल्याणप्रद अशी अनेक तीर्थव्रते दाने आहेत. यज्ञ, याग, जप, तपारी सत्कर्म आहेत. पण शिवरात्री व्रताची त्याची तुलनाच होऊ शकत नाही. हे व्रत सर्व साधनाचा राजा आहे, म्हणून यास व्रत राज म्हणतात. म्हणून ज्या कोणाला स्वतःचे हित साधून घ्यायचे आहे त्याने या व्रताचे अवश्य आचरण करावे. अध्याय 40 समाप्त झाला. बोले
श्रीमद्भागवत महापुराण की जय। शिव महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। शालिग्राम भगवान की जय। महादेव की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सब संतन की जय।